वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा प्रकरण दुसरं वास्तव संख्या याच्यातील सराव संच 2.3 पाहणार आहोत. तर सराव संच 2.3 मधला पहिला प्रश्न काय बघा, पुढील करणींच्या कोटी सांगा. ओके, आता प्रकरण सोडवण्याआधी आपण आहे ना करणी म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा, जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धनवास्तव संख्येचे nवे मूळ x ने दाखवले तर x चा n घात बरोबर a किंवा वर्गमुळामध्ये n ओके बरोबर x. ओके, म्हणजे a चे nवे मूळ बरोबर x असे लिहितात. जर a ही धनसंख्या परिमेय संख्या असेल आणि a चे nवे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही अपरिमेय मूळ आहे असे म्हणतात. ओके, तर a चा nवा मूळ ही करणी संख्या असेल तर वर्गमूळ या चिन्हाला करणी चिन्ह रेडिकल साइन बघा, हे जे चिन्ह आहे आपण वर्गमूळ घनमूळ जे म्हणतो ओके त्याला रेडिकल साइन म्हणतात. आलं लक्षात? करणी म्हणजे काय त्याला. आता या संख्येत जो इथे जो अंक लिहिला असतो, ज्या अंक नसतो तेव्हा तिथे 2 असतो. ओके, म्हणजे त्याला वर्गमूळ म्हणतात. 3 असेल तर घनमूळ म्हणतात, 4 असेल तर चौथं मूळ म्हणतात. तर जो n असतो इथे त्याला काय म्हणतात, करणीची कोटी, ऑर्डर ऑफ द सर्ड. ओके, आणि a म्हणजे ज्या आतमध्ये चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या असते त्याला करणीस्थ संख्या ओके काय म्हणतात, रेडिकँड असे म्हणतात. इतकं लक्षात आलं. आता आपण गणित सोडतो पूर्ण संकल्पना समजून घेऊयात. आता प्रश्न काय विचारलाय, करणींच्या कोटी सांगा. आता करणींच्या कोटी म्हणजे काय, हे जे रेडिकल साइन आहे ना ओके करणी चिन्ह, हे करणी चिन्ह असते. या करणी चिन्हाच्या वरती जी डोक्यात छोटीशी संख्या येईल ती संख्या आपल्याला लिहायची. तर सोपा प्रश्न आहे की नाही, कळलं ना तुम्हाला. करणीची कोटी म्हणजे काय. तर इथे काय कोणती संख्या 3 आहे ना, आपलं उत्तर काय येणार इथे 3. इथे कोणती संख्या 5 आहे का, नाही, 5 हा बाजूला आहे. हे 5 गुणिले वर्गमुळात 12 आहे. ओके, म्हणजे वर्गमुळात 12 इथे कोटी दिसत नाहीये. दिसत नसेल कोटी तेव्हा ती कोण असते, 2 असते. मग इथे बघा, इथे कोण आहे कोटी, इथे 4 आहे. इथे दिसत नाही ना कोटी, लिहिलेलं नाही. लिहिलेलं नसेल तेव्हा काय असते, ती 2 असते. आणि इथे किती आहे, इथे 3 आहे. आलं लक्षात तुमच्या. इथे 5 हा बाजूला आहे, तो त्या करणी चिन्हाच्या वरती नाही लिहिलाय त्यामुळे त्याला मान्यता नाहीये. इथे करणी आपण 2 घेतलेली, कोटी 2 घेतलेली आहे. ओके, चला पुढे जाऊ. आता प्रश्न दुसरा सोडू. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. ओके, आता करणी संख्येचा नियम आहे. आता इथे बघा, वर्गमुळात इथे a चा nवा मूळ ओके म्हणजे ही जी करणीस्थ संख्या a आहे आणि कोटी n आहे आणि याचे जे उत्तर आहे x आहे. तर इथे नियम काय बघा, n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी, a ही धन परिमेय संख्या हवी आणि याचं उत्तर x ही अपरिमेय संख्या हवी. म्हणजे उत्तर अपरिमेय आलं तरच आपण त्याला काय म्हणतो, करणी म्हणतो. ओके, आता इथे बघा, घनमुळात 51. तर इथे n जी संख्या आहे ना ओके ह्या 3 ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे का, तर आहे. 51 ही धनपरिमेय संख्या आहे का, तर आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे की ह्याचं जे उत्तर आहे ती अपरिमेय संख्या आहे का. ओके, जर याचं उत्तर निघालं ओके म्हणजे आपली नॉर्मल संख्या जर निघाली कोणती तर हे चालत नाही, पण ही अपरिमेय संख्या निघाली पाहिजे. अपरिमेय म्हणजे जिचा भाग लागत नाही अशी. म्हणजे 51चं जर घनमूळ काढण्याचा प्रयत्न केला तर ते नाही आलं पाहिजे, तर ही परिमेय, तर ही करणी आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की 51चं घनमूळ आपल्याला काढता येत नाही, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणणार, करणी आहे. करणी आहे. आता त्याचप्रमाणे काय आहे, 16चं चौथं मूळ. तर 16चं चौथं मूळ काढता येतं ना आपल्याला. बघा, 2 2 दुने 4 आणि 4 दुने 8 आणि 8 दुने 16 म्हणजे 16चं चौथं मूळ काय येणार आहे, तर उत्तर आपलं येणार आहे 2. ओके, आणि 2 हे जे उत्तर आहे ना, ही अपरिमेय संख्या नाहीये. ही अपरिमेय संख्या आहे का, तर नाहीये. त्याच्यामुळे ही करणी नाही. करणी नाही. अपरिमेय म्हणजे कसं, उत्तर निघालं नाही पाहिजे. ओके, भागाकार लांबत राहिला पाहिजे, उत्तर नाही निघालं पाहिजे. आता 81चं कितवं मूळ सांगितलेलं आहे, 5वं मूळ काढायचं आपल्याला. ओके, तर 81चं चौथं मूळ आपल्याला माहिती आहे. बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. म्हणजे 81चं चौथं मूळ सांगितलं असतं ना तर इथे उत्तर आपल्याला निघत होतं 3. ओके, तर ही करणी नसती, पण इथे 81चं 5वं मूळ नाही निघत. ओके, त्याच्यामुळे ही करणी आहे. ओके,
इथे लिहायचं करणी आहे. 81चं 5वं मूळ आपल्याला काढता येत नाही. आता बघा, या पहिल्या 2 अटी आहेत ना, ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये फुलफिल आहेत. म्हणजे एन ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे ना. इथे कोण आहे? इथे 2 आहे, कोटी 2 आहे, त्यामुळे आहे. इथे ए ही धनपरिमेय संख्या तर आहे, पण ह्याचं जे उत्तर एक्स ही अपरिमेय संख्या. म्हणजे आता बघा 256 जे आहेत, ओके, तर 256चं वर्गमूळ काढता येतं का? तर काढता येतं. आपल्याला माहिती आहे 16, ओके, 16चा वर्ग आहे 256, म्हणजे उत्तर किती येणार? 16 येणार. म्हणजे 16 ही अपरिमेय संख्या नाही, ही परिमेय संख्या आहे. ओके, म्हणजे ही करणी नाही. करणी नाही, कळलं ना? वर्गमुळा 256चं उत्तर 16 आहे, त्याच्यामुळे ही करणी नाही. तसंच 64चं घनमूळ. ओके, बघा 4 चोक 16 आणि 16 चोक 64 आहे की नाही? म्हणजे 64चं घनमूळ किती येणार आहे? 4 येणार आहे, त्यामुळे ही पण करणी नाहीये. करणी नाही. ओके, आणि इथे बघा पाय 22/7 ही पायची किंमत आहे की नाही? पायचं आपल्याला काय काढायचं? इथे वर्गमूळ काढायचंय, पण ते उत्तर नाही मिळणार आपल्याला. ओके, पहिल्या 2 अटी तर बरोबर निघाल्या की ही परिमेय संख्या आहे का? तर नाहीये, त्याच्यामुळे ह्याला करणी आहे म्हणणार आपण. ओके, उत्तर निघणार नाही, त्यामुळे ही करणी आहे. करणी आहे, ह्याचं उत्तर अपरिमेय संख्या येणार आहे, त्यामुळे करणी आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. आता आपला प्रश्न 3रा बघा. काय? खालील जोड्यापैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. सजातीय की विजातीय कसं ओळखायचं? तर हे करणी चिन्हाच्या आतल्या ज्या संख्या आहेत ना, आणि हे करणीचं जे कोटी आहे, कोटी आणि करणीचं संख्या या समान आल्या पाहिजेत. ओके, आता ह्या दोघांमध्ये बघा, हे 52 आहे आणि हे 13 आहे. ह्याला सोडवून बघूया, सोडवता येतं का? काही याचं अवयव पाडता येतात का? तर 52चं बघूया काय करता येतं आपल्याला. 13 चोक 52 होतात की नाही? मग ह्याला जे अवयव पाडले आणि 13 गुणिले 4 केले तर चालेल का? तर चालेल. मग मला सांगा. ओके, मग 13 चोक 52, मग हा 4चा आपल्याला वर्गमूळ माहिती आहे ना, 4चं वर्गमूळ 2 आहे, मग त्याला बाहेर काढू आपण. मग 2 वर्गमुळात 13 उरतात की नाही? इथे 2 वर्गमुळात 13. ओके, आणि इथे हे 5 वर्गमुळात 13 आपण असेच असे ठेवले. आपल्या लक्षात आलं की इथे ही बघा वर्गमुळात 13 आणि हे वर्गमुळात 13. मग इथे लिहायचं काय? लिहायचं आपण वर्गमुळात 13 हा अपरिमेय अवयव समान आहे. समान आहे म्हणून काय? तर वर्गमुळात 52 व 5 वर्गमुळात 13 ही सजातीय करणी आहे. आलं लक्षात? चला पुढचं गणित बघू आपण. आता दुसरं गणित काय आपलं? तर वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3. ओके, तर आपण याला सोडून बघूया. वर्गमुळात 68चे अवयव काय पडतील आपले? तर 17 चोक 68, म्हणजे वर्गमुळात 17 गुणिले 4. ओके, मग 17 गुणिले 4 काय होतं? तर 2 वर्गमुळात 17 आणि 5 वर्गमुळात 3चे काही अवयव पडतात का? तर 5 वर्गमुळात 3चे अवयव काही पडत नाहीत, कोटी मॅच होत नाही आपली. ओके, मग ह्याला काय म्हणणार आपण? ही विजातीय करणी आहे. मग इथं लिहायचं वर्गमुळात 68 व 5 वर्गमुळात 3 ही विजातीय करणी आहे. कारण हे वर्गमुळात 2 वर्गमुळात 17 होतात आणि हे 5 वर्गमुळात 3, हे दोन्ही काही मॅच होत नाहीत आपले. ओके, म्हणजे करणीस्थ संख्या आणि कोटी मॅच नाही होत आपली. चला पुढचं गणित बघू आपण. आता इथे बघा काय दिले संख्या? 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2. मग आधी आपण 4 वर्गमुळात 18ला सोडूया. 4 वर्गमुळात 18, मग इथे 4 असे ठेवले, याचे अवयव पाडले. काय मिळतात बघा? 9 गुणिले 2, 9 दुने 18 होतात की नाही? मग आपल्या लक्षात येते 9चं वर्गमूळ निघतं ना 3, मग त्याला बाहेर काढू आपण. मग हे किती झालं? 4 गुणिले 3 वर्गमुळात 2. ओके,
म्हणजेच किती होणार 4 त्रिक 12, 12 वर्गमुळात 2 आणि हे काय हे 7 वर्गमुळात 2 आहेत, हो की नाही. हे आपल्या लक्षात आलं की इथे बघा ही कर्णिस्थ संख्या आणि कोटी याची आणि कर्णिस्थ संख्या आणि कोटी मॅच आहे. मग इथे काय लिहायचं वर्गमुळात 2 हा अपरिमेय अवयव समान आहे म्हणून 4 वर्गमुळात 18 व 7 वर्गमुळात 2 ही सजातीय करणी आहे. चौथं गणित काय 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3 सोडून बघू आपण आधी. 19 वर्गमुळात 12 याचे अवयव पडू 12चे काय निघतील बघा 4 त्रिक 12 म्हणजे 19 वर्गमुळात 4 गुणिले 3. ओके आपल्या लक्षात आलं की 4चं वर्गमूळ निघतो 4ला बाहेर काढा 19 गुणिले 2 वर्गमुळात किती राहिले 3 किती झाले 19 जुने किती होता 38 38 वर्गमुळात 3. तर इथे काय मिळालं आपल्याला कर्णिस्थ संख्या 3 कोटी 2 आणि इथे काय आहे 6 वर्गमुळात 3. इथे पण कर्णिस्थ संख्या आणि कोटी मॅच झाली. मग इथे लिहायचं काय लिहायचं आपण वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या समान आहे. ही अपरिमेय अवयव ओके अवयव समान आहे म्हणून 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3 ही सजातीय करणी आहे. चला पुढचं गणित बघू आता आपण. आता 5वं गणित बघा काय 5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33. तर 33चे अवयव पाडले तर किती मिळतं 11 त्रिक 33 आणि 22चे काय मिळतात 11 दुने 22. पण 11चं पण वर्गमूळ निघत नाही 2चं पण निघत नाही आणि इथे 11चं पण निघत नाही आणि 3चं पण निघत नाही. त्यामुळे कोणती संख्या बाहेर येणार नाही. म्हणजे ही दोघांची जी आतली जी संख्या आहे ना त्या भिन्नच राहणार आहेत. ओके मग यामध्ये कर्णिस्थ संख्या भिन्न आहेत. कर्णिस्थ संख्या भिन्न आहेत. कारण अवयव पाडल्यानंतर एखाद्या अवयवाचा वर्गमूळ निघालं पाहिजे ना तरच त्याला बाहेर काढता आलं असतं आपल्याला. वर्गमूळ किंवा जे कोटीस्थ संख्या आहे ना तेवढं इथे घनमूळ असतं तर घनमूळ निघालं पाहिजे पण तसं काही काढता येत नाही म्हणून ते भिन्न आहेत. मग इथे लिहायचं म्हणून 5 वर्गमुळात 22 व 7 वर्गमुळात 33 या विजातीय करणी आहेत. चला पुढचं गणित बघू आपण. तर इथे बघा हे 5 वर्गमुळात 5चे अवयव तर आपल्याला पाडता येत नाही पण 75चे पाडता येतात ना. मग 75चे आपण पाडून बघू. 75चे अवयव काय होतात तर 25 त्रिक 75 25 गुणिले 3. आता 25चं वर्गमूळ काढता येतं म्हणून ते 5 वर्गमुळात 3 येणार. ओके 25 बाहेर पडले ना आपले आणि हे काय 5 वर्गमुळात 5. आपली बाहेरची संख्या समान झालेली आहे पण जी कर्णिस्थ संख्या आहे आपली ओके वर्गमुळात 5 आणि इथे वर्गमुळात 3 याच्यातला कोटी समान आहे पण कर्णिस्थ संख्या समान नाही. मग इथे लिहायचं यामध्ये कर्णिस्थ संख्या भिन्न आहे म्हणून 5 वर्गमुळामध्ये 5 आणि वर्गमुळात 75 या विजातीय करणी आहेत. मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे संकल्पना समजली असेल
आता आपल्या सराव संच 2.3 मधलं 4, 5, 6 प्रश्न किंवा त्याच्या पुढचे प्रश्न मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवतो. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही सपना होम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.